नमस्कार शेतकरी बांधवांनो. फक्त 2 मिनिटाची घाई तुमचं हजारोचं नुकसान करू शकते. कर्जमाफीची KYC करण्यापूर्वी ही केलेली एक चूक, उरलेले पैसे या चुकीमुळे तुमच्या खिशातून भरावे लागू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीच्या KYC संदर्भात आपण आज एक अत्यंत महत्त्वाची विषय घेऊन आलेलो आहोत. अनेक शेतकरी आनंदात KYC पूर्ण करत आहेत की मला कर्ज माफ होणार आहे. पण त्याच वेळी आपण एक छोटीशी चूक आपल्याला महाग पडू शकते. अनेक शेतकऱ्याकडून अशी तक्रार येत आहे की पोर्टलवर दिसणारी कर्जाची रक्कम आणि बँकेतून मिळालेल्या कर्जाच्या रकमेत, म्हणजे प्रत्यक्ष बँकेत जी कर्जाची रक्कम कर्ज आपल्याकडे आहे ती रक्कम यामध्ये मोठी तफावत आहे. उदाहरणार्थ की एखाद्याकडे 1,90,000 कर्ज असेल तर पोर्टलवर किमान 1,80,000 85,000 अशा पद्धतीचं दाखवत असेल. दुसऱ्याकडे 2 लाख रुपये कर्ज असेल तर पोर्टलवर 1,80,000 90,000 दाखवत असेल. किंवा अशा परिस्थितीत जे काही बँकेकडून आपण कर्जाची रक्कम पाहून आलो ती रक्कम पोर्टलवर व्यवस्थित शो होत नसेल, कमी आकडा दाखवत असेल, तर अशा परिस्थितीत आपण घाईघाईने KYC यस म्हणून करून मोकळे होऊ नये. पोर्टलवर KYC करताना आपले सरकार सेवा केंद्र चालक तिथे माहिती बरोबर आहे का म्हणून तिथं आपल्यासमोर यस असे क्लिक करतो आणि यस क्लिक केल्यानंतर त्याचा अर्थ असा होतो की ती माहिती शेतकऱ्याला मान्य आहे. म्हणून ती माहिती पोर्टलवर आपले सरकार सेवा केंद्र चालक किंवा जो कोणी ऑपरेटर असेल त्यांनी यस क्लिक करण्यापूर्वी आपण स्वतः शेतकऱ्याने त्या रकमेची त्याला विचारपूस करावी आणि रक्कम बरोबर आहे का, व्यवस्थित आहे का याची खात्री करून घ्यावी. बँकेचा अकाउंट नंबरसमोर बँकेचाच अकाउंट नंबर आहे का की त्याच्यासमोर दुसरा कोणता अकाउंट नंबर आलेला आहे याचीसुद्धा दक्षता आपण घ्यायची, ते व्यवस्थित विचारायचं. लोन अकाउंट नंबरसमोर लोन अकाउंट नंबरच आहे का किंवा दुसरा अकाउंट नंबर आला आहे याच्यात म्हणजे काही फरक असेल तर आपण त्यावेळेस आपले सरकार सेवा केंद्र चालकांना सांगायचं की ही माहिती बरोबर नाही आहे, थोडेसे थांबा. म्हणून KYC करण्यापूर्वी आपण ह्या 2-3 गोष्टी निश्चितच तपासून घ्यायला पाहिजे. जसं कर्ज खाते क्रमांक बरोबर आहे का, कर्जाची दाखवलेली रक्कम बँकेतील नोंदीशी जुळते का, कर्ज खाते क्रमांकसुद्धा बरोबर आहे का, सेविंग नंबर म्हणजे आपला बचत क्रमांक अकाउंट नंबर बरोबर आहे का, ह्या सर्व गोष्टी आपण खात्री करून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतरच KYC सबमिट यस म्हणून KYC सबमिट करायला पाहिजे. जर रक्कम चुकीची दिसत असेल तर होय करू नका. ऑनलाईन तक्रार नोंदवा म्हणजे ग्रीव्हन्स करा किंवा संबंधित बँकेशी संपर्क साधा. आवश्यक असल्यास संबंधित बँकेकडे लेखी अर्ज द्या. सध्या अशा पद्धतीचे अनेक जणांच्या तफावत असलेले प्रकरण समोर येत आहे. त्यामुळे पुढील काळात चुकीच्या नोंदी दुरुस्त करून पुन्हा KYC करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. पण कधी जर आपण ग्रीव्हन्समध्ये हे प्रकरण आपण ग्रीव्हन्स म्हणून रेज केलं तर, नाहीतर आपण घाईघाईने प्रकरण बरोबर आहे, मला ही माहिती मान्य आहे अशा पद्धतीचं यस म्हणून जर आपण KYC केली तर आपण यापासून वंचित राहू शकतो. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा आणि महत्त्वाच्या इतर अपडेटसाठी, पुढील अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबण्याचं विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.